युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बेकायदेशीर पोस्टर लावणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी येळकर पाटील आणि पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 299 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करत असताना तसेच त्यावर देवाभाऊ असा उल्लेख असलेले शेकडो पोस्टर पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या लावण्यात आले। हे पोस्टर लावण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी देखील घेण्यात आली नव्हती। तसेच हे पोस्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर तसेच ग्रेड सेपरेटर रोडवर लागले असल्याने या पोस्टरवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची माती आणि चिखल उडत होतं। या सर्व विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला होता। पोस्टर लावणाऱ्या तसेच महाराजांची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शहरातील शिवप्रेमींनी केली होती। त्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाला शिवप्रेमीच्या दबावाला बळी पडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करावा लागला। आता या प्रकरणात पोलीस विभाग आणि महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असणार आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ नावाने त्यांची पोस्टर्स पिंपरी चिंचवड शहरातील विविध विभागांमध्ये लावण्यात आले। त्यामध्ये भुयारी मार्ग असतील, उड्डाणपूल असतील किंवा ग्रेड सेपरेटर असतील, ते लावत असताना खालच्या भागामध्ये लावल्यामुळे त्या ठिकाणाहून जी वाहने जात होती त्यामुळे घाण पाणी, चिखल तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना होत होती। या संदर्भात 16 तारखेला आम्ही तक्रार केलेली असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यात प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं। मराठा क्रांती मोर्चा आणि शिवभक्त संघटनेच्या वतीने आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे आम्ही मागणी केली की या संदर्भात महानगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करावा। तसेच पोलीस आयुक्तांकडे आम्ही याच मागणी करता जात असताना आमच्या विभागाचे माननीय डीसीपी, माननीय एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संत तुकाराम नगर येथे या गंभीर प्रकाराच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत करत आहोत, आभार मानत आहोत। महानगरपालिकेने देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करावा आणि ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांची विटंबना करण्याचं कृत्य केले त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे।